मुंबईतील संततधार पावसाचा मध्य रेल्वेच्या सेवेवरती मोठा परिणाम। दादर स्थानकातील रेल्वे रुळावरती पाणी साचलं। लोकल सेवा देखील काही मिनिटं उशिराने सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम। माटुंगा रेल्वे स्थानकातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। रेल्वे रुळावर देखील पाणी साचलं। मुंबईमध्ये दादर पूर्व परिसरामध्ये भलं मोठं झाड कोसळल्याची घटना। झाड कोसळल्यानं एका कारचं मोठं नुकसान। कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू। ठाण्यातील चरईमध्ये कारवरती झाड कोसळल्याची घटना। सुदैवाने या ठिकाणी देखील कोणालाही दुखापत नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला करण्याचं काम सुरू। दादर सायन घाटकोपर विक्रोळी भागात मुसळधार पाऊस। दादर सायन सर्कल जवळ पाणी साचलं। मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या पावसानं हवेमध्ये गारवा। उकाड्यापासून त्रासलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा। मुसळधार पावसामुळे दादरमधील टीटी सर्कल या परिसरामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवरती परिणाम। दादरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबई आणि परिसरामध्ये रात्रभर पावसाच्या सरी। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला हवामान खात्याचा येलो अलर्ट, तर रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। सायनमधील किंग सर्कल परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं बेस्टची बस बंद पडली। अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनंही बंद पडल्यानं नागरिकांचे मोठे हाल। मुंबईतील भांडुपच्या एलबीएस रोडवरती पाणी, तर वाहतुकीवर देखील मोठा परिणाम। एलबीएस मार्गावरती अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं। भांडुपमधील अत्यंत वर्दळीचे रस्ते देखील जलमय। तर पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले आहेत। कुठे कुठे काय काय घडते बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं। नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली। संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं। दादरमधील हिंदू कॉलनी परिसरात जलमय। जोरदार पावसामुळे दादरमधील अनेक भागात पाणीच पाणी। वाहन चालकांसह नागरिकांचीही तारांबळ। मुसळधार पावसामुळे दादरमधील स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये पाणीच पाणी। वाहन चालकांची तारांबळ। दादर रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल। सायनच्या गुरुकृपा हॉटेल परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास गुडघाभर पाणी। साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची नागरिकांवर वेळ। मुंबईत सुरुवातीच्या पावसातच अनेक भागात पाणी साचल्यानं नालेसफाईच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। किंग सर्कल आणि गांधी मार्केट भागात पाणी साचलं। मुंबई आणि उपनगरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय। वाहन चालकांची तारांबळ। मुंबईतील मुसळधार पावसामुळे बांद्रा रेक्लेमेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला। नागरिकांकडून गैरसोयीचा सामना। मुंबई आणि परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग। अंधेरीतील साकीनाका मेट्रो परिसरात पहाटे पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची हजेरी। रात्री अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। सबवेमधील वाहतूकही यावेळेस बंद करण्यात आली होती। अंधेरी सबवेमधील काही तासांनंतर वाहतूक सुरू झाली। रात्रभर झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरू। पाणी साचल्यामुळे रात्री वाहतूक बंद करण्यात आली होती। तर मुंबईसह उपनगरात देखील संततधार सुरू आहे। बघूया त्या संदर्भातल्या बातम्या। मुंबई उपनगरात कालपासून पावसाचा जोर कायम आहे। कांदिवली, मालाड आणि अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी आहे। कांदिवलीतील गणेश नगर आणि मालाड पूर्वमधील कोंकणी पाडा या भागात पाणीच पाणी। वसई विरारच्या तसेच नालासोपाऱ्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये मुख्य रस्ते जलमय। सेंट्रल पार्क तसेच नागेदास पाडा आणि टाकीपाडा रोडवरती पाणी साचल्यानं तरुणांकडून रस्त्यावरच स्विमिंगचा आनंद। कांदिवलीमध्ये सततच्या पावसामुळे नागरिक हैराण। कांदिवलीच्या हनुमान नगरमधील राधाकृष्ण सोसायटीमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। तर रात्रभर यावेळेस पाणी बाहेर काढण्याची स्थानिकांवर नामुष्की आलेली आहे। मुंबईमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथ गतीनं। उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा।
नवी मुंबईमध्ये पावसामुळे कोपरखर्णे आणि तोरभे दरम्यान रेल्वे रुळाखाली खडी वाहून गेली आहे. खडी वाहून गेल्यानं काही काळ हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नवी मुंबईमध्ये पावसाचा ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती परिणाम. तब्बल 1 तासानंतर ठाणे ते पनवेल पहिली लोकल सुटली. नागरिकांचे मोठे हाल. नवी मुंबईमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस. वाशीच्या एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं. पाणी साचल्यानं व्यापारी आणि ग्राहकांचे हाल. कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा.